ऐन सणासुदीच्या दिवशी तुमच्या घरातही वाद, किरकिर आणि भांडणं होतात का? पण हे का होतात? कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? सण आले की आनंद वाटतो, पण नेमक्या या दिवसातच घरात चिडचिड, किरकिर आणि छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद होत असतात. म्हणूनच आज आपण ज्योतिष आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून याची खरी कारणं जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्योतिषशास्त्र सांगतं की सणांच्या काळात ग्रहांची स्थिती बदलते आणि त्याचा थेट परिणाम घरगुती सुखावर होतो. जसे मंगळ आणि राहुकेतूचा तीव्र प्रभाव असतो, जो होळी सणाच्या दिवशी दिसतो. यावेळी मंगळ किंवा राहूचं गोचर असतं. मंगळ राग आणि अहंकार वाढवतो आणि छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात आणि भांडणं वाढतात. दुसरी गोष्ट, कुंडलीत 9व्या घरात दोष किंवा राहुकेतू असतील तर सणांमध्ये पूर्वजांचे असंतुष्ट आत्मे सक्रिय होतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि सदस्य एकमेकांवर चिडतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शनी राहूचं गोचर. कुंडलीतील 4थे स्थान घराचे, 2रे स्थान कुटुंबाचे किंवा 7वे स्थान संबंधांचे असेल आणि यावर शनी राहूचं गोचर झालं तर याचा थेट परिणाम घरावर पडतो असं म्हणतात. म्हणूनच कौटुंबिक सुख बिघडू शकतं. शिवाय ग्रहदोष किंवा वास्तुदोष सुद्धा याला कारणीभूत असू शकतात. वास्तुदोष किंवा ग्रहदोष असतील तर सणांमधील नवीन सकारात्मक ऊर्जा जुन्या नकारात्मकतेला उत्तेजित करते. आता हे झालं ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर सणांमध्ये प्रकाश वाढतो, त्यामुळे जुन्या नकारात्मक शक्ती चिडून घरातील सदस्यांवर हल्ला करतात. यामुळे किरकिर किंवा वाद वाढते. एकंदरीतच या दिवसांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि दृष्टही लागू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, आधी सांगितल्याप्रमाणे पूर्वजांचा रोष असू शकतो. श्राद्ध तर्पण योग्य झालं नसेल तर सणांमध्ये ते सूक्ष्म पातळीवरून त्रास देऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार वाढतो. सणाच्या दिवसांत माझं घर उत्तम हवं, मीच बरोबर आहे अशी विचार नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतात. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्राणशक्ती असंतुलित होते, मानसिक शांती भंग पावते. हे सर्व सणाच्या दिवशी सुद्धा होऊ शकतं आणि म्हणूनच घरात वादविवाद वाढू शकतात. मग यावर उपाय काय? तर यावर काही ज्योतिषीय उपाय आहेत. ते म्हणजे मंगळवारी हनुमान चालिसेचं पठण करावं आणि ओम अम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. राहुकेतूसाठी ही मंत्र म्हणावेत, ओम ह्राम राहावे नमः किंवा दुर्गा मंत्राचा जप करावा. पितृदोषासाठी अमावस्येला तर्पण करावं, तर रोज संध्याकाळी शांती मंत्र किंवा ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा. यावर काही आध्यात्मिक उपायही आहेत. ते म्हणजे पूजेनंतर रोज घरात कापूर जाळावा, घरात गंगाजल शिंपडावं, तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. सणांपूर्वी घर स्वच्छ करावं, सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ओम शांती या मंत्राचा 3 वेळा जप करावा. भांडणं सुरू झाली की 1 मिनिट शांत बसावं आणि मी क्षमा करतो किंवा करते असं म्हणत विचार करावा. तर मंडळी, सण हे आनंदाचे दिवस आहेत. हे कारण समजून उपाय केले तर पुढच्या सणाला घर खरंच शांत आणि सुखी राहील. तुमच्या घरात सुद्धा असं होतं का? ऐन सणासुदीला घरात वाद, किरकिर आणि भांडणं होतात का? कारण हे सामान्य अनुभव असले तरी यामागे फक्त स्वभाव किंवा ताणच नाही, तर ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक स्तरावरही खूप खोल कारणं आहेत. ज्यावर योग्य उपाय केले तर नक्कीच आपल्या घरात शांतता कधीच भंग होणार नाही. तुमच्या घरातही कधी असं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.